नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आम्ही विहिरीला जो वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे ती कशा पद्धतीने करतोय हे तुम्हाला या ठिकाणी समजेल. मित्रांनो, तिनसमाळ गावात नेहमी पाण्याच्या समस्या असतात आणि या ठिकाणी पाणी हे 800 फुटापर्यंत बोर टाकलेला आहे तरी पाणी नाही. तर आम्ही या ठिकाणी आता आमची जी मनरेगामध्ये विहीर तयार केलेली आहे त्या विहिरीतून आम्ही आता जो वॉटर हार्वेस्टिंगची सिस्टीम आहे ती करतोय. या ठिकाणी हा आम्ही 4 मीटर 4x4चा जो एक खड्डा आहे, मोठा खड्डा केलेला आहे या ठिकाणी. आणि याला आता या ठिकाणी पाईपलाईन करून त्याला ते दुसऱ्या खड्ड्यात इथून पाणी पोहोचवणार आहे, जे पावसाचे पाणी. इकडे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी उताराची जमीन आहे आणि या ठिकाणून पाणी वाहत राहतं. आपलं पावसाचं पाणी वाहत येतं आणि ते पाणी आम्ही या खड्ड्यात साठवणार आहे. आणि या खड्ड्यात साठवल्यानंतर पुन्हा पाईपलाईन करून त्या खड्ड्यात पुढे अशा पद्धतीने मोठा खड्डा तयार केलेला आहे. आणि याला आता या पाईपला इथं फिल्टरेशन म्हणून एक आपलं हे कापड बांधलेलं आहे गोंडपाट सारखं. आणि पुन्हा त्याला इथून पाईपलाईन करून हा पाईप पुन्हा पुरून द्यायचा आहे. अशा पद्धतीने पाईपलाईन करून या दुसऱ्या खड्ड्यात या ठिकाणी आम्ही काय करणार आहे, या ठिकाणी खाली मोठी खडी टाकणार आहे, त्याच्यावर लहान खडी रेती टाकणार आहे, पुन्हा खडी टाकणार आहे, पुन्हा रेती कोळसा असतो नैसर्गिक कोळसा, तो आपण या ठिकाणी त्याच्यावर टाकणार आहे. म्हणजे तिथून त्या खड्ड्यातून या खड्ड्यापर्यंत जो पाईपलाईन केलेला आहे, या पाईपलाईन मधून आता पुन्हा ही समोर विहीर आहे पुन्हा या ठिकाणी पाणी फिल्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा इथून दुसरा पाईप लावला जाईल, खाली असेल दुसरा पाईप लावला जाईल आणि या ठिकाणी या विहिरीत पाणी पावसाचे पाणी ते साठवलं जाईल. विहिरीचे पुनर्भरण झाल्यानंतर, ही पुनर्भरण प्रक्रिया आहे, पुनर्भरण झाल्यानंतर पावसाचे पाणी या ठिकाणी झिरपेल, या ठिकाणी जमिनीत पाणी राहील. आता 2-3 वर्षानंतर पुन्हा पाणी जास्त प्रकारे पाणी झिरपलं तर ही विहीर कायमस्वरूपी जिवंत राहील. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण विहिरीला ज्या ठिकाणी आपल्या गावात विहिरी आहे त्याला आपण